हा म्हणा. हिने माझा अपमान केलाय. हिच्या तोंडात शेण घाल. मालक हे योग्य होणार नाही. जे सांगतोय ते कर. माझं म्हणणं ऐकणं हा तुझा धर्म आहे. थांबा सावकार, हे पाप करू नका. हा केवळ माझा अपमान नाहीये, तर संपूर्ण मानवतेचा अपमान. देवावर विश्वास ठेवणाऱ्या स्त्रीचा तुम्ही अपमान करताय. आणि जिथे अपमान वाढतो तिथे देवाचा सुद्धा हस्तक्षेप अपरिहार्य होतो. अरे तू काय ऐकत बसलायस? जा ते शेण आण. वाढत राहो, वाढत राहो. शिव हरी शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. हे काय चाललंय? हे शेण स्वतःहून कसं वाढतंय? ज्याने आयुष्यभर दुसऱ्यांवर दहशत केली त्याला स्वतःच्या कर्माचीच दुर्गंध सोसावी लागतीये. लोकांचे श्राप आणि अश्रू एकत्र आले की देवही गप्प नाही राहत सावकार. सावित्री, तुझ्या जिभेवर लगाम ठेव, नाहीतर तुला या घरातून जिवंत बाहेर पडता येणार नाही. मालक, अहो हा काय चमत्कार? अहो शेणाचा ढीग तर वाढतच चाललाय. आम्हाला तुझ्याकडून दान हवं आहे. तुला दान हवंय? हे घे शेण, झोळीत भर आणि घेऊन जा. असंच वाढत राहो. अलख निरंजन. हा त्या साधूचाच शाप असणार. अरे लवकर जा आणि हे शेण उचलून टाक, नाहीतर घरात श्वास घ्यायला सुद्धा त्रास होईल. हो मालक. स्वामी, तुमचं न्यायचक्र फिरायला लागलंय बहुतेक. ठीक आहे, आत्ताच तरी हे शेण मी टाकून आलेलो आणि हे अचानक वाढायला लागलं. पुन्हा जशाच तसं. संपली एकदाची भानगड. एवढं नाटक झालं, थांबलं एकदाच. अरे हे काय चाललंय? मगाशी बघितलं तर हा शेणाचा ढीग गेला होता, पुन्हा कसा आला? अरे अरे कोणी आहे का? अरे हो मालक, काय झालं? पुन्हा दुर्गंधी. अरे त्या साधूला शोधून आणा. जिथे असेल, ज्या गावात असेल त्या गावातून शोधून आणा. त्या साधूमुळे ही दुर्गंधी वाढत चालली आहे. त्याचं ते वाढत राहू बोलणं माझ्या डोक्याचं संकट झालंय.
हो मालक, आणतो मी शोध. स्वामी, ह्याला असाच धडा शिकवा. जे अहंकारानं जगतात त्यांना नम्रतेची ओळख व्हायलाच हवी. माझ्यावर मात्र तुमची कृपा ठेवा स्वामी. मला अक्कलकोटला बोलवा. खूप ओढ लागली तुमच्या दर्शनाची. मन रोज त्या वाटेकडे धाव घेते. पावलात शक्ती द्या, मनात विश्वास द्या. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. पहले छलावा खत्म होगा, फिर बुलावा आएगा. शिव हर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो. हे गिरिजापति भवानी शंकर शिव शंकर शंभो. श्री स्वामी समर्थ. स्वामी, माझी ही सेवा मान्य करा. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. गौऱ्या इतक्या लवकर सुकल्या? सकाळी थापल्या आणि आता सुकल्या सुद्धा. ही तर स्वामींचीच कृपा आहे. असं जर रोज झालं तर या गौऱ्या बाजारात विकून पैसे जमवता येतील आणि मला तुमच्या अक्कलकोटला येता येईल. नमस्कार. मला गौऱ्या विकत हव्या होत्या, मिळतील का? तुम्ही विक्रेत्यालाच विचारतात. ह्या सगळ्या गौऱ्या मीच थापल्यात आणि त्या विकायलाच. बर, मला शहराकडे घेऊन जायचे आहेत. मी सगळ्या गौऱ्या विकत घेईन. सगळ्या? पण इतक्या सगळ्या गौऱ्या तुम्हाला कशाला हव्यात? मला कामानिमित्त लागतायत. माझं नाव नृसिंह भान आहे. मी इथे जवळच धर्मशाळेत थांबलो. तुम्ही संध्याकाळी या सगळ्या गौऱ्या तिकडे पोहोचवाल का? हो हो, पोचवीन ना. धन्यवाद. तुमच्या या रकमेतून मला स्वामींना भेटण्याचा मार्ग मिळाला. ही स्वामींचीच कृपा आहे. धन्यवाद. स्वामी, तुमची कृपा झाली. आता मला अक्कलकोटला येता येईल. हीच तर ती खूण होती, म्हणजे बोलावणं आलंय स्वामींचं. हा कसला तमाशा लावलायस? कुणी दिलेत हे पैसे तुला? ते पैसे माझेत, मी कमवलेत. ते स्वामींचं देणं आहे. स्वामींच्याच आशीर्वादाने ते पैसे मिळाले. तुझं कर्ज जोवर फिटत नाही तोवर हे सगळे पैसे माझे. या गावातलं शेण माझं, या शेणाच्या गौऱ्या माझ्या. पण स्वामींच्या सेवेतून मिळालेलं फळ हे माझं पुण्य आहे आणि अक्कलकोटला जाणं हे माझं ध्येय आहे. ते अडवू नका सावकार. स्वामींना आव्हान देऊ नका सावकार. त्यांच्या कृपेचं रूप हे कोमल असतं, पण न्यायाचं रूप हे भयंकर असतं. मी बघतोच तुझ्या स्वामींची कृपा काय करते ते. तुझं आव्हान लहान आहे, पण मी त्यांनाच आव्हान देतो. तुझ्या स्वामींनी तुला अक्कलकोटला पोचूनच दाखवावं. स्वामींचं नाव घेत बनवलेली गौरी ही साक्ष आहे. मी तुमचं आव्हान स्वीकारते, पण लक्षात ठेवा भानुदास सावकार, स्वामींची काठी आवाज करत नाही. जेव्हा ती परसते तेव्हा ती सळो की पळो करून सोडते. पाहूया कोण जिंकत ते.
हे काय झालं? घेतला अनुभव. आगीशी खेळायचं तर भाजण्याची तयारी ठेवावी लागते. स्वामींना आव्हान देणं म्हणजे स्वतःच्या नशिबाला शाप देण्यासारखे. ही तर सुरुवात आहे सावित्री. आता बघ पुढे काय होतं ते. स्वामी, तुमची कृपा झाली आणि पुढच्या क्षणी त्या कृपेवर भानुदास नावाचं ग्रहण लागलं. आता मी कशी पोहोचू अक्कलकोटला? तुम्हीच मार्ग दाखवा. तुम्हीच माझा आधार आहात. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. आमच्या आदेशाशिवाय अक्कलकोटला कुणीही पोहोचू शकत नाही. आणि आमचा आदेश आला की कोणी अडवूही शकत नाही. शिवार शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. मिरजकर राव आलात? काय झाली का वर्गणी जमा? अहो गोपाळ भाऊ, सगळीकडे गेलो होतो. आजूबाजूच्या वाड्या, रस्ते, गावं सगळी पालती घातली. एक दोघांनी सोडून कोणीच वर्गणी दिली नाही. स्वामी म्हणाले होते, वीट फिरव, अलग कर, वर्गणी जमा होईल. पण तसं काहीच घडलं नाही. एवढ्या लवकर धीर सुटू देऊ नका मिरजकर. स्वामी बोललेत म्हणजे तसंच काहीतरी घडणार. अजून रात्र काही सरलेली नाही. मिरजकर राव, नुसतं अल्लख म्हटलं तरी त्याच्या प्रत्येक शब्दाचं बीज फळ मिळतं. पण मला सांगा, हे बीज फुटायला थोडा वेळ द्यावा लागतो ना? अंकुर फुटायला जसा वेळ द्यायला लागतो तसा संयम ठेवा, विश्वास ठेवा, तर फळ मिळेल. अहो विश्वास ठेवायचाच आहे, पण माणूस जेव्हा थकतो ना तेव्हा श्रद्धेलाही थोडा आधार लागतोच. नमस्कार. नमस्कार. स्वामींचा मठ बांधण्याकरता वर्गणी गोळा करत आहात का? हो. मी फार काही देऊ शकणार नाही. या गोऱ्या आहेत बघा, यांचा तुम्हाला काही उपयोग होतोय का? धन्यवाद. काय ना, वर्गणीचं काम थांबलंय, त्यामुळे पैसेच गोळा होत नाहीयेत. पैसे जमा होत नाहीयेत? बर, तुम्ही स्वामींचं नाव घेऊन वर्गणी जमा करत आहात का? हो, म्हणजे मनात शंका होती. कारण की एवढ्या मोठ्या मठाचं काम पूर्ण करणं ते सुद्धा एका दिवसात अशक्यच वाटत होतं. त्यामुळे वर्गणी गोळा करताना थोडी मनात शंका होती. अविश्वास असला तर गुरुकृपा दुरावते. तुम्ही श्रद्धा ठेवा. श्रद्धा हा गुरुकृपेचा पूल आहे. तो पूल जर तुटला तर तुम्ही किनाऱ्यापर्यंत कसे पोहोचणार? शंकेच्या सावलीत विश्वासाचं बीज उगवत नाही. मनातून ती शंका काढून टाका आणि पुन्हा वर्गणी मागून बघा. यावेळी स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवा. तेच देतील आणि तेच करवतील. हो, चुकलंच माझं. स्वामी, तुम्हीच मला मार्ग दाखवा. स्वामींचं नाव घेऊन पुन्हा कामाला सुरुवात करतो. श्री स्वामी समर्थ. एकाला त्याच्या चुकीची जाणीव करून दिली, आता दुसऱ्याची पाळी.
मालक मालक अरे अरे हे काय नरक झालंय माझ्या घरासमोर. मी एवढं शेण, ही आणि हा वास. अरे कोणीतरी ही घाण हटवा. मी सांगितलेलं काम केलंस का? अहो मी सगळीकडे शोधलं त्या साधूला, कुठेच सापडला नाही आणि कोणाला त्याचा ठाव ठिकाणाही नाहीये. काय सापडला नाही? कुठे गेला तो साधू? तोच या सर्वाचं मूळ आहे. अलख निरंजन, काय रे आम्हाला शोधतोयस का? हे हा काय जादू टोणा केलायस तू? माझ्या घरासमोर शेणाचा डोंगर उभा राहतोय. हा तुझाच खेळ आहे ना? याला तुझे कर्म जबाबदार आहेत. शेण दिलास म्हणून शेण वाढलं, धनधान्य दिलं असतं तर ते वाढलं असतं. पुण्य केलं तर पुण्य वाढणार आणि पाप केलं तर पाप. हा एक साधा नियम आहे. बस कर तुझा उपदेश. मला देऊ नकोस तुझं उपदेशाचं दान. एक काम कर, हा शेणाचं ठीक आहे ना, हे इथून हटव. तू जे काय मागशील ना ते देईन. नक्की देशील? हो देईन. मग सावित्रीचं कर्ज माफ कर, तुझे पाप फिटतील. काय म्हणालास? तिचं कर्ज माफ कर? तिच्या कर्जाचा आणि तुझा काय संबंध रे? त्याच्याशी तुला काय करायचं आहे? तिला अक्कलकोटला जायचंय, जाऊ दे. नाही, मी अजिबात जाऊ देणार नाही. जर तिच्या मार्गात अडथळा निर्माण केलास तर उद्या जेव्हा तुला अक्कलकोटला जायचं असेल तेव्हा पोहोचता येणार नाही. अलख निरंजन. बाळाप्पा भाऊ, गोपाळ भाऊ, हे बघा पेटी किती वर्गणीने भरली आहे. लोकांनी मला प्रेमाने वर्गणी दिली. मला माझी चूक समजली आणि सगळ्यांना ती जाणवली. स्वामी म्हणाले होते, विश्वास ठेव, जमेल सगळं. शब्दशः अगदी तसंच खरं घडलं. एवढी मोठी रक्कम, वा वा. अहो एवढी मोठी रक्कम या काळात जमा होणं म्हणजे चमत्कारच म्हणावा लागेल. अहो हीच तर स्वामींच्या लीलेची किमया आहे. जिथे श्रद्धेचं बीज पेरलं तिथेच कृपेचं झाड उभं राहिलं. आपण ज्या रकमेची अपेक्षा केली होती त्यापेक्षा ही दुप्पट रक्कम आहे. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. गौऱ्या, मगाशी मला दादांनी गौऱ्या दिल्या होत्या. त्या गौऱ्या याच्यामध्ये दिसत नाहीयेत. नमस्कार. तुम्ही? मिटली का चिंता? मिटली चिंता. वा छान. आता फक्त स्थापन करण्याकरता पादुका हव्या असतील ना? हो, म्हणजे स्वामींकडनं त्या मागवायच्या, त्या आल्या की मठाचं काम सुरू. अहो कशाला चिंता करताय, या घ्या पादुका. स्वामी, स्वामी तुम्ही, आम्ही ओळखलंच नाही तुम्हाला या रूपात. स्वामी, तुम्हीच माझी शंका तोडलीत. नव्याने माझा विश्वास बांधलात. तुम्हीच वर्गणी गोळा केलीत आणि भक्तांना प्रेरणा दिलीत. धन्य झालो स्वामी, धन्य झालो. श्री स्वामी समर्थ. गुरुवर विश्वास असला की अशक्य शक्य होता. गुरुच्या विश्वासातूनच मठ उभा राहतो आणि गुरुच्या विश्वासातूनच अक्कलकोटला येणं होता.
शिव हर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो. आई 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 आई. अरे जपा, अरे हळू जरा. माझा हात खूप जळतोय. ऐक हे रक्त थांबत का नाहीये? थांबेल रक्त. स्वामींचं नाव घेऊन हळद लावा, कारण ही जखम त्यांचा अपमान करताना झाली. त्यांचं नाव घेतल्याशिवाय बरी होणार नाही. काय बोलतेस मूर्ख बाई? माझ्या जखमेवर मीठ चोळतेस. या जखमेचा आणि त्या साधूचा काय संबंध? संबंध आहे सावकार, कारण आपल्या आयुष्यात जे घडतं ना ते स्वामींच्या मर्जीने आणि स्वामींच्या कृपेनेच घडतं. म्हणजे तुला काय म्हणायचंय? ही जखम स्वामींची कृपा आहे? असू शकतं. कधी काय का घडावं हे फक्त स्वामीच जाणतात. असं बघू तुझ्या स्वामींचं सामर्थ्य. माझे डोळे जळतात. हळदीपासून डोळे जळतायत ना. आता घे ना स्वामींचं नाव. थांबते का बघू जळजळ? श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. ऐक स्वामी. हात खाली कर, हात खाली कर. डोळ्यात जळजळत आहे. हे हे फुल लाव, फुल लाव. स्वामींचं नाव घे. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. पाहिलं स्वामी नामांचा परिणाम. खोटी आहेस तू. त्रास होत असताना मुद्दाम दाखवतेस त्रास होत नाही म्हणून. गौतम तू बाहेर का आलास? तुलाही त्या साधूचा वेळ लागलाय? एक लक्षात ठेव, यापुढे या घरात त्या स्वामीचं नाव काढायचं नाही, नाहीतर माझ्यापेक्षा वाईट कोणी नाही. बाबा, त्या जखमेवर फूल लावा. स्वामींचं नाव घ्या, तुम्हालाही बरं वाटेल. चल हट. नको ती तुझी फुलं आणि तुझा तो स्वामी. आई आई ग. आता तरी समजून घ्या सावकार, स्वामी नामातच शक्ती आहे. त्यांना शरण जा. त्यांचं नाव घ्याल तरच बरं वाटेल. तू गप ग. हा, जाते पिशवी घेऊन ये. आई ग, मी वैद्याकडे जाऊन येतो. हिला घेऊन जा आणि त्या खोलीत डांबा.
सोडा मला गौतमा. गौतम तर खोलीत झोपलाय. मग हा कोण? गरजवंताच्या हाकेला आम्ही धावून जाऊ याची काळजी आम्ही घेतोच, पण कधी कधी आम्ही धावून गेलो नाही तरी मदत पोहोचेल याची काळजी घेतो. आम्ही जरी मदत केली तरी ती तुम्हाला घेता यायला हवी ना. झोप येत असताना कुणीतरी जेवण आणून ठेवलंय, पण ह्या हातानं घास बी खाता येत नाही. भूक बी जीव काढते. थोडं अन्न खाऊ घालाल का? तुला खायला घालायला आम्ही काही रिकामट्याकडे दिसतोय तुला? हा, माय असं बोलू नका. मी ऐकलंय स्वामींच्या या अक्कलकोट मध्ये अजूनही माणुसकी जिवंत आहे, म्हणून इथं आलोय. मदत मिळेल म्हणून. असेल हा, पण आम्ही तुला मदत करणार नाही. आम्ही दयाळू नाही, कळलं? माय एक घास खायला घाला माय. एक काम कर, त्या तिथे जंगल आहे, जंगलात जाऊन बस. इथे तुला कोणीही मदत करणार नाही आणि अशा ह्याच्यात तर अजिबात नाही. हा, आणि तसंही आज स्थानावर पंचपक्वानांचं जेवण आहे. तुला जर इथे जेवण देत बसलं ना तर तिथे आमचं जेवण संपेल, समजलं? बाजूला आला मोठा. माय माय ऐका ना माय. ओ माय. वा वा, मेजवानी मेजवान. अरे बापरे, कोळसा. तुम्हाला भाजलं का हो? ए मूर्ख माणसा, आधी इथे कोळसा टाकलेस, हात भाजल्यानंतर विचारतो हात भाजले का? अरे पाणी आणणं, फार दाह होतोय. मी आलो लगेच. स्वामी, अहो कपिलाताईंचे हात. कपिलताई, तुम्हाला पण पान वाढते मी. पान वाढलंय ना, जेव आता. स्वामी, मी कसं जेवणार? फार वेदना होत आहे तो हाताला. हाच विचार मगाशी का नाही आला? स्वामी, तुम्हाला दया येत नाहीये का माझी? तुला दया आली का त्या माणसाची?
ह्या हातानं घास बी खाता येत नाही. अन्न खाऊ घालाल का? तुला खायला घालायला आम्ही काही रिकामट्याकडे दिसतोय तुला? हा, तू केलीस का त्याची मदत? मग आम्ही काय करू तुझी मदत? कपिले, स्वतःला कोण समजतेस तू? तुला काय वाटलं तो तुझ्याकडे मदत मागायला आला होता? अगं तो आमच्याकडे आला होता. अगं लोक आधी आमच्याकडे येतात मदत मागायला, पण मग आम्ही भक्तांना कोणाकडे पाठवतो की जेणेकरून त्याच्या हातून काहीतरी पुण्य घडावं म्हणून. आणि तेच तुझ्या बाबतीतही घडलं होतं, पण तू काय केलंस? स्वामी, किती मोठा विचार आहे हा. आम्ही असा विचार केलाच नव्हता. चूक झाली, यापुढे सगळं लक्षात ठेवेन. पण आता या वेदनेतून बाहेर काढा, माझे हात बरे करा. मला ना फार भूक लागली आहे. अगे लोक अक्कलकोटला यायला निघतात आम्हाला भेटायला, आणि त्यांच्या वाटेस जर अडचणी आल्या तर त्यांना विश्वास असतो की आम्ही त्या अडचणी दूर करू म्हणून. आणि जर आम्ही प्रत्यक्ष येऊ शकलो नाही तर कुणाला कुणाला पाठवू. तुलाही असंच पाठवलं होतं त्या माणसाची मदत करायला. तुला नाही कळलं, तसंच त्या भावनादासलाही नाही कळलं. सावित्रीला अक्कलकोटला येता यावं आणि तिची मदत करण्याकरता आम्ही त्याची निवड केली होती. पण तो नेमका त्याच्या उलट वागतोय हे त्याच्या लक्षात येत नाहीये, आणि याचे परिणाम त्याला भोगावे लागतील. थांब. आओ आओ, हे काय करताय? मला जाऊ दे, मी गरीब माणूस आहे. हो, अंगावर दागिने घालून फिरणारा माणूस गरीब? अहो एक काम करा, हवं तर सगळं घ्या. हे सगळं घ्या तुम्ही, मला काही करू नका. हो, आम्हाला हे तुमचे दागिने नको आहेत. मग काय पाहिजे? तुझा जीव हवाय. जीव? अहो पण का? आम्ही ज्या शक्तीची पूजा करतो त्या शक्तीला वर्षातून एकदा मानवी बळी लागतो. आज तो दिवस आलाय, आणि श्रीमंत माणसाचा बळी दिल्याने ती आमच्यावर जास्त प्रसन्न होते. अहो नको नको, मला मारू नका. हवं तर मी तुम्हाला दुसरा माणूस देतो, आमच्या गावात आहेत, कोणीही तयार होईल. अहो पण मला सोडा. हो, मी तुम्हाला सगळं देतो, घर, जमीन, धन. इतका वेळ नाही आमच्याकडे. अहो नका, अहो मारू नका. मी काय पाप केलंय? बळीला प्रश्न विचारायचा अधिकार नसतो. अहो वाचवा. त्याच्या हाताकडे बघ. जखम? बळी फक्त संपूर्ण निर्दोष शरीराचा द्यायचा असतो. अंगावर कसली जखम चालत नाही. हा तर निकामी निघाला. चला. हा मृत्यू माझ्या गळ्यावर नाचत होता, पण ही लहान जखम आणि जीव वाचला. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. गप्पा तिथेच. चल रे. श्री स्वामी समर्थ.
अलख निरंजन, तुम्ही? वाचलास? हो, वाचलो. कसा वाचलास? स्वामींचं नाव घेऊन हळद लावा, कारण ही जखम त्यांचा अपमान करताना झाली. त्यांचं नाव घेतल्याशिवाय बरी होणार नाही. स्वामींची कृपा म्हणून तुझ्या हाताला जखम झाली आणि स्वामी कृपेमुळेच तू वाचलास. तू सावित्रीला कोंडून ठेवलंस, तिला शिक्षा दिली, ही पण स्वामी कृपाच. ते कसं? गौतमवर उपचार करणाऱ्या वैद्याला भेटायला गेला होतास ना. दरवेळी सावित्रीला सोबत घेऊन जातोस. जर आजही तुझ्या बरोबर असते तर त्यांनी तिचा बळी दिला असता. त्यांना काय, कोणाचाही बळी चालतो. स्वामी कृपेची कृतज्ञता म्हणून तिला सोड, तिला अक्कलकोटला जाऊ दे आणि तूही स्वामींना शरण जा. नाही, हा केवळ योगायोग आहे. हा या स्वामीचा काही हात नाही. आणि ती सावित्री, ती गुलाम आहे माझी. माझं कर्ज आहे तिच्यावर. ती कुठेही जाणार नाही. अरे कुणी तुझा गुलाम नाही, तुझी कुणावरही सत्ता नाही. सत्ताधीश तो ईश्वर. तो बघ, तो समोरचा दगड हात न लावता हलवून दाखव. हे कसं होणार? ढग पुढे ढकलून दाखव. हे मला नाही जमणार. हे झाड हात न लावता गदा गदा हलवून दाखव. हे मला नाही जमणार. अरे तुझी कोणावरही सत्ता नाही आणि कोणावरही अधिकार नाही. तुझं कोणावरही नियंत्रण नाही. फक्त तुझ्या शरीरावर आहे आणि ते फक्त तुला वाटतं. जागचं हलवून दाखव. नाही जमत? हे काय होतंय? बरं चाल, श्वास घेऊन दाखव. पाहिलास? अरे तुझं नियंत्रण तुझ्या शरीरावर पण नाही आहे. सावित्रीला त्रास देण्यास थांबव. स्वामी भक्तांना त्रास देऊ नकोस. स्वामींना ते आवडणार नाही आणि तोही स्वामींना शरण जा. आणि राहिला प्रश्न सावित्रीने अक्कलकोटला जाण्याचा, तर तिला अक्कलकोटला येण्यापासून कोणी अडवू शकत नाही. अलख निरंजन. श्री स्वामी समर्थ. हे कुठे गेले तुझे स्वामी? आता येतील का तुला वाचवायला? अगं, जे स्वामी तुला स्वप्नात दिसतात ना, ते इथे नाही येणार. इथे फक्त भानुदास सावकारांचाच आदेश चालतो. देह जळला तरी चालेल, पण स्वामी नाम सुटणार नाही. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. अगं वेडी आहेस का? काट्यांच्या वाटेवर देव सापडत नसतो. श्री स्वामी समर्थ. हा स्वामी. सावित्री आई. गौतम. गौतम. सावित्री आई, तुला अक्कलकोट
अक्कलकोटला जायचंय ना? हो रे. मग थांबलीस का? ज्याचं बोट धरून चालायचं त्याच्यावर विश्वास नाही का? विश्वास आहे रे, पण भीती. सावित्री आई, भीती देहाला असते, श्रद्धेला नाही. तू जा, तुला कोणी थांबू शकणार नाही. तूच म्हणतेस ना, जेव्हा माणूस चालतो तेव्हा तो एकटा चालतो, पण जेव्हा एक भक्त चालतो तेव्हा स्वामी त्याच्या पाठीशी चालतात. बघ, मी इथलं कुलूप तोडलंय, तू इथलं बंधन तोड. रस्ता जंगलातून जातो, पण दिशा अक्कलकोटकडे जाते. श्री स्वामी समर्थ. स्वामी हाक देतील तेव्हा थांबणं हा देखील अपराधच आहे. आता समजलं तुला? रक्षण करणारा तो आहे, पण चालायचं तुलाच आहे. जिथे इच्छा है तिथे मार्ग है, और जहां विश्वास है वहां हम है. शिव हरि शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो. हे गिरिजापति भवानी शंकर शिव शंकर शंभो. स्वामी, तुम्ही सांगितल्याप्रमाणे सगळ्या भक्तांना परत पाठवून दिले. स्वामी, काय झालं? आपण असे अस्वस्थ का दिसताय? स्वामी हो हो, घरात खूप भांडणं होतात. मी काय करू? स्वामी, माझ्या जमिनीचा तंटा मिटत नाही. मी काय करू? स्वामी, नवरा नांदवत नाहीये, मी काय करू? स्वामी, 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 आपण कुठेही जाऊ नका. स्वामी, आमचं काही चुकतंय का? सगळ्यांचाच चुकतंय बाळ्या. अरे, स्थानावर भक्त ज्या तक्रारी घेऊन येत आहेत त्यामुळे आम्ही उद्विग्न झालोय. कोणी म्हणते परीक्षेत यश द्या. अरे गधड्या, कष्ट वाढव, अभ्यास कर. कोणी म्हणते जमिनीचा तंटा मिटवा. अरे तंटा आहे कुणाशी? ते सख्य भावाशी आहे ना. मग एकमेकाची समजूतदारीने वागा, तंटा सुटेल. कोणी म्हणते संसार सुख नाहीये. अरे कसं असेल? अरे नवरा बायकोने एकमेकाची समजूतदारपणे वागलं पाहिजे. नवरा जरा काही बोलला की बायको चालली माहेरी. सासू सासरे जरा काही बोलले की बायको चालली माहेरी. हे ओटसूट माहेरी जाणं बंद करावं. नवरा बायकोने एकमेकाला समजून घ्यावं, सगळं सुरळीत होईल. अरे आम्हाला इतकं स्वस्त करून टाकलंय की लहान सहान गोष्टी घेऊन आमच्याकडे धावत येता. स्वतः काही न करता सगळं काही गुरुने करावं अशी अपेक्षा ठेवता. अरे यामुळे होतं काय? ज्याला आमची जास्त गरज आहे त्याच्यापर्यंत पोहोचण्याचा आमचा प्रवास बिकट होता. हो, हे खरं आहे स्वामी. तुम्ही उपलब्ध असल्यामुळे जरा काही दुखलं खुपलं, साधं खूट झालं तरी भक्त तुमच्याकडे येतात. बाळा, आम्ही तुम्हाला मनुष्य जन्म दिला, बुद्धी दिली, शरीर दिलं. तुमच्या समस्या तुमच्या पातळीवर सोडवा. जर एखादं गंभीर दुःख असेल, गंभीर समस्या असेल तर आम्ही आहोतच की. मार्ग चुकतोय तर वाट दाखवायला आम्ही आहोत. स्वतःचा उत्कर्ष करून घ्यायचा आहे, वाट दाखवायला आम्ही आहोत. आमचं लक्ष तुमच्यावर आहे, आणि त्यात सुद्धा ज्याला आमची तातडीने निकड आहे त्याच्याकरता आम्ही धावून येतोच. अरे पण प्रत्येक वेळी असेल हरी तर देल खाटल्यावरही असं होणार नाही ना. अरे तुम्हाला बुद्धी दिली, त्या बुद्धीचा वापर करा. प्रत्येक लहान सहान गोष्ट घेऊन आमच्याकडे धावत येऊ नका. ज्यांना आमची खरी गरज आहे ते कळकळीने आम्हाला हाक मारतील आणि आम्ही त्यांच्याकरता धावून येऊच. आता काही काळाकरता आम्ही भक्तांकरता उपलब्ध नसणार आहोत, तेव्हा आता आम्ही अंतर्धान पावतो. गौतमा, तू इथे? तुझे बाबा इथेच कुठे असतील? त्यांनी जर तुला इथे बघितलं ना तर ते मलाही संपवतील आणि तुलाही जिवंत सोडणार नाहीत. तू जा इथून. बाबांची भीती आयुष्यभर सांभाळणार आहेस की स्वामींचा आधार हृदयात घेऊन पुढे जाणार आहेस? गौतम, पण त्यांनी जर... काय होईल? जीव जाईल ना. स्वामींच्या नावावर जीव गेला तरी तो सार्थ असतो. तूच म्हणतेस ना
ज्याला स्वामींचं कवच आहे त्याचं जीव घेणं इतकं सोपं नसतं. तू चल. पण बाहेर नक्की कोणी नाहीये ना? नाही, मी आहे ना, माझ्या मागे मागे ये तू. अक्कलकोटची वाट तुला हाक देते सावित्री आई. तुला अडवायची ताकद आता कोणातही नाही. श्री स्वामी समर्थ. चल. हे घे, जा आता. उशीर नको करू. अक्कलकोटचा रस्ता वाट बघतोय. पण तुझ्या बाबांना जर कळलं की तू मला सोडवलंस तर ते तुला. नाही गौतम, मी तुला सोडून नाही जाऊ शकत. नाही कळणार. मी सांगेल मी झोपलो होतो. कोण आलं कोण गेलं मला काही कळलंच नाही. आणि असं पण मी झोपलं की खरंच झोपतो. कोण म्हणतं रे तुला वेड लागलं? शहाणे समजणाऱ्यांना सुद्धा लाजवशील इतकं शहाणपणा तुझ्यात. आता मी अक्कलकोटला माझ्यासाठी नाही तर तुझ्यासाठी जाईन आणि गेले गेले स्वामींचे पाय धरेन. म्हणेन, स्वामी माझ्यावर कृपा नाही केली तरी चालेल, पण माझ्या गौतमाला, माझ्या लेकाला पूर्ण बरं करा. तू जा आता. माझी काळजी नको करूस. हो, आणि हो, एकटं वाटलं ना तर स्वामींचं नाव घे. घेईन मी. आणि तू पण घे. पळून नाही जायचं, विश्वासाने चालायचं. स्वामी तुला परत आयुष्य देतील गौतम. आणि तुला रस्ता देतील. तू जा आता. तू जा. मी जाऊन झोपतो. जा 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 जा. आता कोणी होतं काय ते घरातून बाहेर? कोण? नाही स्वामी. स्वामी तुम्ही अंतर्धान पावलात तर भक्तांनी कोणाकडे बघायचं? मान्य आहे की भक्त कमी पडत आहेत. आपण ब्रह्मांड नायक आहात. तुम्हीच जर भक्तांना आधार दिला नाही तर त्यांचं कसं होईल स्वामी? बाळ्या, काही काळाकरता आम्हाला एक करणं गरजेचं आहे. भक्तांना स्वयंसिद्ध करण्याकरता आम्हाला एक करणं गरजेचं आहे. स्वामी पण खरी टोकाची गरज कोणाला आहे हे कसं कळणार स्वामी? स्वामी तुम्हीच जर अदृश्य झालात तर ज्याला खरंच तुमची गरज आहे त्यांनी कोणाकडे जायचं स्वामी? आम्ही काही ऐकणार नाही बाळा. आता भक्तांकरता काही काळ आम्ही उपलब्ध नाही. स्वामी पण आपण कुठे जाणार? तोच तर प्रश्न आहे बाळा. अरे कुठेही गेला तरी भक्त धावत येतातच. तुम्ही नाही का आले सगळे बागेहळीला? शिव शंकर शंभो. स्वामी 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 कुठेही जाऊ नका. परत या स्वामी. स्वामी परत या. स्वामी स्वामी मी मनापासून विनंती करतो. स्वामी आपण परत यावं. श्री स्वामी समर्थ. 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 शिव शंकर शंभो. स्वामी तुम्ही माझ्या हाकेला साथ दिलीत. आपण परत आलात स्वामी. मी आभारी आहे स्वामी. स्वामी
आपण कुठे गेला होता? हिमालयात गेलो होतो, पण तिथे पोहोचता क्षणी कळलं की ते जाऊन काही उपयोग नाही. कारण अनेक भक्त तिथेही तक्रार घेऊन पोहोचतातच आणि पोहोचणारच. अनेक साधू संत तिथे साधनेला येतातच. पण बाळ्या, स्वामी स्वामी आपण जाऊ नका. भक्त जसे गुरुशिवाय राहू शकत नाही, तसे गुरुही भक्तांशिवाय राहू शकत नाहीत. स्वामी, आमचं काही चुकत असेल तर आम्हाला सांगा, पण स्वामी तुम्ही अंतर्धान पाहू नका. स्वामी 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 आम्हाला सोडून असे जाऊ नका. स्वामी परत या. स्वामी स्वामी, जी काय चूक झाली असेल ती आम्ही सुधारू, पण स्वामी परत या. आता सिद्धीचा वापर करूनच स्वामींना शोधावं लागेल. श्री स्वामी समर्थ. स्वामी स्वामी, मी मनापासून विनंती करतो, स्वामी आपण परत यावं. शिव शंकर शंभो. आम्ही ब्रह्मांडात गेलो होतो, पण तिथे जाऊन काही उपयोग नाही बाळ्या. भक्तांच्या तक्रारीचा आवाज तिथे येतोच. अशी कुठली जागा नाही जिथे भक्त पोहोचू शकत नाही. खरं आहे स्वामी तुमचं. बाळा, तुलाही आम्ही सिद्धी प्राप्त करून दिली आहे. अरे तू आम्हाला कधी बोलवू शकतोस. आम्ही जरी अदृश्य असलो तरी तुझा आवाज आमच्या कानावर येतोच. बाळा, आता आम्हाला कळलं की आम्हाला कुठे जायचंय. आम्ही अशा ठिकाणी जाणार आहोत जिथे फक्त डोकावून पाहू शकत नाही. आता आम्ही अदृश्य होतोय आणि हा आमचा निर्धार आहे. शिव शंकर शंभो. स्वामी स्वामी परत या. स्वामी परत या. श्री स्वामी समर्थ. 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 स्वामी परत आले होते, पण आता का नाही परत येत? आता का नाही माझ्या हाकेला साथ देत? पण स्वामी नेमके कुठे गेले असतील? कोणतं असेल ते ठिकाण जिथे भक्त पोहोचू शकणार नाही? स्वामींना हवं होतं असं कुठलं स्थान सापडलं? भास होता की खरंच कोणी हाय का नाही ते. हरिबा, गणा, एवढं मोठं घर पण मेल्यासारखी शांतता. दार उघडे. सावित्री कुठे गेली? तिची एवढी हिम्मत. असंच जाऊ देणार नाही तिला. आय आय आय, खूप त्रास होतोय रे. हा आवाज. इथे तर कोणीच नाहीये. हरिबा, हरिबा. हरिबा, हरिबा. हा मालक. हे मेलेल्या जनावरांनो कुठे होतात
सावित्री कुठे आहे? माहिती नाही, पळून गेली बहुतेक. काय? पळून गेली? कशी? मला काहीच कळलं नाही. एकदम कुणीतरी पाठीमागून डोक्यात काठीचा घाव घातला. त्यानंतर काय झालं, कसं झालं, आम्हाला काहीच माहित नाही. म्हणजे कोण आलं होतं आणि कशासाठी? सावित्री, हे साधं सुद्धा नाही, ही आखीव चाल आहे. पण कोणाची? का? म्हणजे सावित्री पळून नाही गेली, तिला पळून जाण्यास कोणीतरी मदत केली. कोणी पाठलाग करत नाहीये. स्वामी, गावची वेस तर ओलांडली, आता अक्कलकोटला चालली. असं म्हणतात की तुमच्या इच्छेशिवाय कोणी अक्कलकोटला जाऊ शकत नाही. तुमची वाट, तुमचं पाऊल आणि तुमचं कवच. सावित्री थांब. सावकार, आश्चर्य वाटलं ना इतक्या लवकर कसा पोहोचलो म्हणून? गावातला चोर वाटा तुला माहित नसल्या तरी मला ठाऊक आहेत. कोणी सोडलं तुला? स्वामींनी. अशक्य, कोणीतरी गद्दार आहे. शोधून काढेन मी, पण आधी तू मागे फिर. जोपर्यंत माझं कर्ज फेडत नाही तोपर्यंत पुढे पाऊल जाणार नाही. कर्ज वेळ आली की फेडेन, पण अक्कलकोटला निघालेलं पाऊल हे स्वामींच्या इच्छेने पडतं. ते पाऊल ना तुम्ही रोखू शकता ना मागे फिरवू शकता. स्वामींच्या मर्जीला आडवे जाण्याचे परिणाम तुम्ही स्वतः अनुभवलेत याआधी. आठवतंय ना? एक पाऊल पुढे टाकलंस ना तर बघ. हे बघा, जर तुम्ही आडवे आलात तर मी अख्खं गाव गोळा करेन आणि मग फौजदाराचे शिपाई तुम्हाला थेट बेड्या ठोकतील. ओरड. गावाच्या वेशीवर आहेस तू. तुझा आवाज गावापर्यंत पोहोचणार नाही. धावा, कोणीतरी मदत करा. बघ, कोणीच येत नाही. हा आवाज? बाळप्पा भाऊ स्वामींबरोबर स्थानावरच होते. आता ते दोघंही इथे दिसत नाहीये. आता बाळप्पा भाऊ आले की आपल्याला कळेल ना. ते पहा, आलेच. बाळप्पा भाऊ, स्वामींबरोबर तुम्ही होताच स्थानावर, मग स्वामी आता कुठे दिसत नाहीत. आता भक्तांना, सेवेकऱ्यांना मी काय उत्तर देणार? स्वामी तुम्ही कुठे गेला? अहो, एक तरी संकेत, एक तरी खूण. माझ्यावर हे ओझं ठेवून जाऊ नका स्वामी. स्वामी परत या. स्वामी, तुमच्या दर्शनाविना इथे प्रत्येक क्षण युगासारखा वाटतो. बाळप्पा भाऊ, अहो स्वामी कुठे गेलेत? सांगून जायला नको होतं का आपल्याला? हा, हो की नाही? कपिलाताई, अहो स्वामींनी काहीतरी संकेत दिला असेल, पण आपल्यालाच तो कळत नाहीये. स्वामींचं येणं जाणं कारणासहित असतं. त्यांचं मौनही आपल्याला काही शिकवत असतं आणि त्यांची अनुपस्थिती आपली परीक्षा घेत असते. काय ग, काय झालं? ओरडतेस कशाला? साहेब, हे मला अडवतात आणि मला डांबून सुद्धा ठेवलं होतं.
मी कशी बशी सुटून निघाले तर माझा पाठलाग करत इकडे आले. साहेब साहेब मला अक्कलकोटला जायचंय हो, मला मदत करा. खोटं आहे सगळं. माझं कर्ज बुडून पळून चालली होती. धूर्त आहे, फसवी आहे. मी जेवढं अनुभवलंय ना तेवढं तू अनुभवलं नाहीयेस. कोण खरं बोलतंय आणि कोण खोटं बोलतंय हे न सांगता कळतंय मला. अहो ही गरीब आहे. ही गरीब माणसं ना अशीच फसवणूक करतात. मी श्रीमंत आहे. श्रीमंत लोक विश्वास ठेवण्यात योग्य असतात. अरे मूर्खा, ऐक, श्रीमंती ही किशात असते तर खरेपण असतं काळजात. गरिबी ही अंगावर असते आणि पैमानी असते रक्तात. जी झीप झाडायच्या अगोदर माणूस ओळखायला शिक आणि याला जाऊ दे. सगळं खरं सांगावं का? नाही, स्वामी हा विचार फक्त माझ्याशी बोलले. याचाच अर्थ त्यांची इच्छा नव्हती की इतरांना हे समजावं. मी बोलणं योग्य नाही. स्वामींना जे भक्तांना शिकवायचे ते त्यांनाच शिकवू दे. स्वामी आपली परीक्षा घेत आहेत. कारण गुरु मिळणं फार सोपं असतं, पण गुरुच्या मौनाला समजून घेणं फार अवघड असतं. बाळप्पा भाऊ, तुम्ही असे हरवल्यासारखे का आहात? स्वामी कुठे गेलेत? स्वामींनी मलाही काही सांगितलं नाही जाताना, पण येतील स्वामी परत. आपण थांबू, वाट पाहू, पण फक्त भक्त म्हणून नाही तर विश्वास म्हणून. कारण भक्त केवळ हाका मारू शकतो, पण विश्वास उत्तर होऊन येतो.